नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये कोथिंबीर मिळालेली आहे गावावरून. एवढी खूप कोथिंबीर आहे. तर आपण कोथिंबीरीचा पदार्थ बनवणार आहोत. तर कोथिंबीर कापून घेतलेली, मीठ, हळद, जिरे घेतलेले आहे. गावाकडे आहे ना, आमच्या शेजारच्या बबन दादाची कोथिंबीर आहे ना विकायला दिलेली. काही उपटून नेली त्यांनी, काही बाकी होती. तर ते म्हणे तुम्हाला घेऊन जा. मग आम्ही जास्त घेऊन आलो. बेसन पीठ टाकतोय. माझं घरचंच असतं बेसन पीठ. म्हणजे हरभरे आहेत भिजून ठेवलेले, डाळ करायचं बाकी आहे. नंतर बेसन पीठ दळून आणलं की बेसन पीठ बनतं. तर पावसाळा असल्यामुळं मीठ, मिरची, लसूण ठेचा आहे. हिरवी मिरची थोडीशी जास्तच टाकली कारण यांना तिखट आवडतं. तर अजून काही डाळ केलेली नाही आहे. भिजून तसंच वाळून ठेवलेलं आहे. तर पावसाचं ओलसर वातावरण असल्यामुळं डाळ अजून काही केलेली नाही. तशी गुणी भरून ठेवलेली. हे विकतचं पीठ आणलं आहे. सगळं मिक्स करून घेतलं. मीठ, मिरची, लसूणची चटणी आहे. ती कायम असते माझ्याकडं. मी सगळ्यांना वापरते तीच. भज्यांना, मेथीच्या भाजीला, पोह्यांना वापरते. पाणी टाकून हे कालवून घेऊन बनवलं आहे तयार. आपण बनवणार आहोत ताज्या कोथिंबीरीचे मुटकुळे बनवले. फक्त वाफवूनच खायचे. आणि हे हळदीचं पान, हळदीच्या पानावरती वाफवणार आहोत. आणि नुसतं हळदीचंच नाही तर काळ्या हळदीच्या पानावरती कोथिंबीरीचे मुटकुळे आपण वाफवणार आहोत. 2 पानं करून घेतले एका पानाचे. अशा प्रकारे ते आपण असे मुटकुळे ना छोटेच बनवणार आहे. वाफवल्यावरती असेच खाणार आहे. म्हणजे ते वड्या वगैरे नाही करणार आहे. मुटकुळे फक्त वाफवूनच खायचे असेच. ताज्या कोथिंबीरीचे मुटकुळे आपण बनवत आहोत. तर काळ्या हळदीच्या पानावरती आपण बनवून ते ठेवलेले आहेत. आता वाफवणार आहोत. तर आधी आम्ही गावावरून आहे ना 2 गोण्या कोथिंबीर आणलेली. तर 1 गुणी मी माझ्या मुलीला दिली, त्यांचं हॉटेल आहे. ही 1 गुणी मी आता इथं जोड्या देणार आहे, म्हणजे वाटून देणार आहे 2-4 घरी. तर इथं खूप महाग असते. तर हे म्हणे घे तिकडं. अशा वड्या ठेवलेल्या आहे. पानावरती ठेवल्या, हळदीच्या पानावरती. मी ऐकलं होतं म्हणजे की मोदक बनवताना ना हळदीच्या पानावरती ठेवतात आणि मोदक बनवतात गणपतीमध्ये. तर मग मी असंच वड्या मला हे मुटकुळे बनवायचे होते. तर म्हटलं आता आपल्याकडं हळदीचे झाडं आहेत. माझ्याकडं काळ्या हळदीचे भरपूर आहेत. तर पानं पण मोठमोठे होते. तर मग मला सुचलेलं की चला आपण पण हे मुटकुळे आहे ना हळदीच्या पानावरती बनवू. तर मी ठेवलेले ना, वाफवायला ठेवलेले ना. याच्यानंतर आपण वाफवायला ठेवणार आहोत गॅसवरती. पातेल्यात पाणी ठेवून वरून चाळण ठेवणार. अशा प्रकारे टाकून झालेले हे वाफवायला ठेवलेले. आता हे वाफून झालेले आहेत. तर वाफवताना ना ते वाफ येत होती ना बाहेर, गरम येतं, गरम आहेत, गरमच काढते मी. तर वाफ येत होती ना बाहेर, त्याला खूप सुंदर वास हे येत होतं. तर मी आजपर्यंत आहे ना बघितलं नव्हतं असं की. आणि खरोखर मोदक बनवताना ना हळदीच्या पानाचा वास येत असेल असं मला वाटलेलं. तर आता हे काळ्या हळदीच्या वास एक वेगळ्या प्रकारचा वास येत होता आणि खूप छान मस्त वाटत, असं ओरिजिनल आपण काहीतरी बनवतं आहे असं वाटत होतं. तर अशा प्रकारे काळ्या हळदीच्या पानावरचे हिरव्या कोथिंबीरीचे मुटकुळे आपले तयार आहेत. तर खूप छान झाले. मी खाऊन बघितलं आणि झणझणीत झाले कारण मिरची थोडीशी जास्त टाकली, हिरवी मिरची ठेचा होता.
तर थँक्यू. व्हिडिओ छान बनलेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच माझ्या नवीन नवीन व्हिडिओ बघत जा. माझ्या रेसिपी माझ्या स्वतःच्याच असतात, कॉपी वगैरे नाही करत मी. तर मी अशा पद्धतीने काळ्या हळदीच्या पानावरती कोथिंबिरीचे मुटकुळे बनवलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.